मात्र काहीशा अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु शेवटच्या क्षणी डोकं शांत ठेवून केतन पाटीलनं लगावलेल्या चौकाराच्या जोरावरती तो कमी धाव संख्येचा परंतु नाट्य हॅलो गणेश नाईक बामणडोंगरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. गणेश नाईक बामणडोंगरेचे गणेश नाईक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. ओव्हर टू प्रवीण. शेवटच्या क्षणी मात्र नाट्यपूर्ण झाला होता जो सामना. मात्र शेवटच्या क्षणी केतनच्या बॅटमधून आलेला चौकारानं विजय मिळवला आणि आपल्या संघाचा पुढील फेरीतील प्रवेश निश्चित केलाय. आज आता मात्र पुढच्या फेरीमध्ये नवघर विरुद्ध जासे असा सामना रंगतोय. या संघातून जो संघ विजय होईल त्याचा पुढील फेरीमध्ये प्रवेश होईल. निश्चितच मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्याकडे विजय मिळवण्याच्या ईर्षेनं इरादेनं सर्व खेळाडू उतरतात, प्रत्येक संघ उतरतोय. सलामीची जोडी खंडोबा जासे संघाकडनं विनीत म्हात्रे ऑन स्ट्राईक. गेम ऑनचा इशारा येतोय आणि सुमित येतोय नॉन स्ट्राईक एंडला. पहिलाच चेंडू जोरदार भिरकावून दिलाय आणि हा विनीत म्हात्रेच्या रूपानं पहिला फलंदाज होतोय झेलबाद. अप्रतिम फटका खेळला जरूर होता, मात्र ताकद कमी पडली. क्षेत्ररक्षक अतिशय चाणाक्ष होते आणि त्या क्षेत्ररक्षकाने अचूकरित्या झेल टिपला आणि फलंदाज विनीत म्हात्रेच्या रूपानं पहिला हादरा बसलाय खंडोबा जासे संघाला. कौतुक करावं लागेल नवघर संघाच्या गोलंदाजांचं. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्यांची गोलंदाजी लाजवाब राहिली आहे आणि आता देखील सुरुवात मात्र चांगली केली आहे नवघर संघानं. यशस्वी सुरुवात केली आहे. निश्चितच मोठा फटका खेळला जरूर होता. असं वाटलं होतं की चेंडूवरती डिक्लेअर फटका येईल की काय, मात्र अतिशय अचूक असं क्षेत्ररक्षण झालं, त्यामुळं फलंदाज विनीत म्हात्रे झालाय झेलबाद. नवीन फलंदाज केतन या अगोदरच्या सामन्यामध्ये एक चौकारानं विजय साकार केला होता, तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे आणि सुमित स्ट्राईक एंडला खेळतोय. सुमित याच्या बॅटमधून पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका आलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. प्रथम दर्शनी असं वाटलं होतं की फटका मोठा फटका आहे, मात्र या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला सुरुवात होतोय. खंडोबा जासे संघ 2 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 धावा धावफलकात लागल्यात. विनीत म्हात्रे सारखा मोठा फलंदाज बाद झालाय. यावेळेस चांगला चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये खेळला जातोय, अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण करण्याची संधी होती आणि ती संधी साधून 1 धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावेच्या साहाय्याने 3 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय खंडोबा जासे संघ. अतिशय चांगली गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार होतंय. कारण विचार केला तर मोठे फटके खेळले गेले होते या षटकामध्ये, मात्र त्या मोठ्या फटक्यांना धावा होण्यापासून वाचवलंय, मात्र त्याचा परिणाम असा झालाय फक्त 3 धावा 3 चेंडूमध्ये आल्यात. चांगली सुरुवात नवघर संघासाठी. निश्चितच एका मोठ्या स्पर्धेमध्ये एक दिमागदार विजय मिळवण्याच्या ईर्षेने मात्र खेळताना दिसत आहेत. यावेळेसचा चेंडू अतिशय चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषेपार चौकार. अतिशय चांगली फटकेबाजी पुन्हा एकदा केतनच्या बॅटमधून पाहायला मिळाला हा दर्जेदार चौकार आणि या 4 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावांवरती. षटकातील आणखी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अतिशय चांगला फटका होता, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण, त्यामुळे या चेंडूवरती मिळेल अवघी 1च धाव आणि या 1 धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावांवरती. 1 बाद 8 धावा धावफलकात आले. शेवटचा चेंडू या षटकातील कौतुक करावं लागेल गोलंदाज दिनेशचं देखील, कारण एक डिक्लेअर शॉट जरी आला असला तरी मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलंय. मोठी सुरुवात, एक अटॅकिंग स्टार्ट मिळू दिला नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेलाय जरूर आणि चेंडू मात्र गेलाय 4 धावांकरता.
या चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावांवरती. निश्चितच या षटकामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. फलंदाज, क्षेत्ररक्षक, गोलंदाज तिघांकडून सर्व खेळाडूंकडून चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. चांगले फटके पाहायला मिळाले. जासे संघाच्या फलंदाजांकडून चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहिलं आपण नवघरच्या गोलंदाजांना, आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील नवघर संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळालं. एकंदरीत अतिशय दर्जेदार असं क्रिकेट पाहायला मिळालं या पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये एक फलंदाज गमावताना धावा आल्यात 12. म्हणजे जरी एक फलंदाज गमावला असला तरी जी अपेक्षित सुरुवात होती ती सुरुवात मात्र करून दिली आहे खंडोबा जासई संघासाठी. सुमित आणि केतन या जोडीनं. सुमित वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय तर केतन वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. एक TVS गाडीची चावी सापडली आहे. ज्याची कोणाची असेल त्याने ओळख पटवून घेऊन जा. दुसरं षटक घेऊन नवघर संघाकडनं आलाय गोलंदाज मिलिंद बंडा. नवघर म्हटलं तर लेदर क्रिकेट देखील खेळतात हे खेळाडू, आणि त्यांचा अनुभव देखील दांडगा आहे. खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आज आपल्या अनुभवाचा फायदा उचलावा लागेल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवरती कोणताही बॅट आणि चेंडूचा संपर्क न झाल्यानं चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर 12 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर 12 धावा धावफलकावरती आल्यात. एकच फलंदाज बाद झालाय आणि निश्चितच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांकडून, आणि फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांकडून. या षटकाचा विचार करता अद्यापपर्यंत मात्र गोलंदाज यशस्वी ठरलाय, प्रभावी ठरलाय, आणि फलंदाजाला बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 2 चेंडू सलग निर्धाव आलेत आणि प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र संघाला अडचणीत आणू शकतोय, तर नवघर संघाला सुस्थितीमध्ये नेऊ शकते. अतिशय चांगली गोलंदाजी नवघर संघ करतोय. त्यांचं देखील क्रेडिट तेवढं त्यांना द्यावं लागेल, त्यांचंही देखील कौतुक करावं लागेल. कारण या मैदानावरती आपण नेहमीच पाहतो गोलंदाजांची ससे होलपड होताना. यावेळेस मात्र अतिशय चांगला क्षेत्ररक्षण आणि फलंदाज मात्र झालाय धावबाद. या षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडूमध्ये अद्याप एकही धाव नाही आलेली, आणि केतन सारखा चांगला फलंदाज मात्र धावबाद झालाय. नवीन फलंदाज जयदीप मात्र बंटी मैदानात गेलाय. 12 धावा धावफलकावरती. निश्चितच म्हणावी तशी धावसंख्या जरी उभारली नसली तरी मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कारण या आखूड टप्प्याचा चेंडू देखील टाकला नाही किंवा फलंदाजांच्या हिटिंग रेंजमध्ये देखील चेंडू दिला नाही. अतिशय नियंत्रित आणि शिस्तबद्ध अशी गोलंदाजी केली, आणि कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य या षटकात अद्यापर्यंत फलंदाजांना दिलेलं नाहीये. त्याचा फायदा नवघर संघाला होतोय, कारण या षटकातील 3 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचे धाव आले नाही. 12 धावांवरती धावसंख्या स्थिर आहे. 4 षटकांचा सामना आहे, आणि या सामन्यामध्ये किमान 40-45 40 ते 45 धावांचं लक्ष ठेवावं लागेल. त्यासाठी गरज असेल मोठ्या फटकेबाजीची. ती फटकेबाजी मात्र होताना दिसलेली नाहीये. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र फाईन लेग रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहेत. चेंडू अडवून चेंडूची फेक करेपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, आणि बऱ्याच अवधीनंतर धावफलक हलतोय. या 2 धावांनी 14 धावांवरती जाऊन पोहोचलाय खंडोबा जासई संघ. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती आल्यात. निश्चितच मोठी मजल मारण्यापासून रोखलं गेलंय, आणि ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो नवघर संघ, ज्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, त्याच गोलंदाजीची कामगिरी पुनरावृत्ती इथं होत असताना मात्र यावेळेस सुमितच्या बॅटमधून आला एक दर्जेदार षटकार. या 6 धावांनी खंडोबा जासई संघ जाऊन पोहोचलाय 20 धावांवरती.
दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 बाद 20 काहीसा आकार धावसंख्येला आलेला दिसतोय, कारण या षटकामध्ये आपण अद्यापपर्यंत पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला, 8 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12, आणखी एका चेंडूचा खेळ शिल्लक. सुमित मात्र इथे एक मोठी इनिंग खेळावी लागेल. आणखीन एक चांगला चेंडू, अतिशय चांगला प्रयत्न होता, झेल घेण्याचा प्रयत्न देखील लाजवाब होता, मात्र शेवटच्या क्षणी आलं क्षेत्ररक्षकाला अपयश. परिणाम असा झाला जिथं कदाचित फलंदाज सुमित बाद होऊ शकला असता, तिथं मात्र खंडोबा जासे संघाला 1 धाव मिळेल आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावांवरती. 2 बाद 21, 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आल्यात. दोन षटकामध्ये आल्यात 21 धावा. नवीन फलंदाज जयदीप मात्र बंटी नॉन स्ट्राईकला असणार आहे. सुमित पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असणार आहे, कारण शेवटच्या चेंडूवरती काढले होते 1 धाव. निश्चित रूपानं चांगली कामगिरी सुमितची राहिली अद्यापपर्यंत. सलामीला आलेला फलंदाज, 2 मोठे फटके त्याच्याकडून पाहायला मिळाले. चांगली कामगिरी राहिली, मात्र त्या कामगिरीत सातत्य राखील का? अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाज अलंकार याच्याकडनं पाहायला मिळाला. 1 धाव तर पूर्ण केली गेली. कदाचित एका धावेवरच समाधान मानावं लागेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मात्र एका धावेवरतीच समाधान मानावं लागलंय. आणि एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावांवरती. 2 बाद 22. धावा धावफलकावरती लागल्या. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात अलंकार चांगली गोलंदाजी करतोय, अतिशय चांगली गोलंदाजी. पायचीचं हलकसं अपील, मात्र पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. पंच फेटाळून लावतात हे अपील. लेग बायच्या रूपानं 1 धाव अवंतरमध्ये जोडली जाईल, अवंतरच्या खात्यामध्ये जाईल 1 धाव. आणि 23 धावा आल्या धावफलकावरती. काहीसा संथ गतीनं वाटचाल सुरू असलेली आपण पाहतोय खंडोबा जासे संघाची, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा, तदनंतरच्या षटकामध्ये आल्या 9. धावगतीचा आलेख काहीसा मंदावलेला, खालावलेला दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय जरूर, मात्र यावेळेस चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय तेथील क्षेत्ररक्षकाकडून, त्यामुळे या चेंडूवरती अवघी 1 धाव मिळली जाईल. आणि एका धावेनं 24 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजेच आणखी 3 चेंडू शिल्लक. 24 धावा धावफलकावरती आल्यात 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. फलंदाज जयदीप मात्र यावेळेस असणार आहे ऑन स्ट्राईक. अतिशय चांगला चेंडू जमिनीलगत खेळून काढलाय जरूर, आणि यावेळेस मात्र चेंडू गेलाय आर पार सीमा पार, चौकार. या 4 धावांच्या साह्यानं सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा उसळी घेते. 28 वरती जाऊन पोहोचलाय खंडोबा जासे संघ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अलंकार गोलंदाजीसाठी येईल. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. अतिशय चांगला चेंडू, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्नाच देखील दाद द्यावी लागेल, मात्र झेल घेण्यामध्ये आलंय अपयश. 2 धावा जरूर जोडल्या जातील आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले खंडोबा जासे संघाची 30 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 30 धावा धावफलकावरती आल्यात. कौतुक करावं लागेल अलंकारचं देखील, कारण या षटकामध्ये फक्त 1 चौकार वगळता नियंत्रित गोलंदाजी केली. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं देखील, त्यानं प्रयत्न देखील 100% एफर्ट्स दिले होते, मात्र निर्णायक क्षणी मात्र हा झेल घेण्यामध्ये तो अपयशी ठरलाय. शेवटचा चेंडू या षटकातील अलंकार याचा. 30 धावा धावफलकावरती लागल्यात.
यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. या चेंडूवर तर कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. अशा रीतीने 3 षटकं संपले. 3 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावरती लागल्या. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 10च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती आल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नवघर संघाच्या गोलंदाज मिलिंद आणि अलंकार यांची, कारण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 10 पेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज म्हणून गणला जातो. कारण आजकाल आपण पाहतो गोलंदाजांची ससे होलपड होताना, गोलंदाजाची पिसं उपटली जाताना आपण पाहतो. आणि अशा या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 10 पेक्षा कमी धावा देणारे गोलंदाज म्हणजे चांगले गोलंदाज म्हणून ओळखले जातात. 3 षटकं संपलेत. 3 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावरती आलेत. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर अशा नानाविध नावाने ज्याला आपण ओळखतो ते शेवटचं षटक कदाचित या सामन्याच्या निकालामध्ये निर्णायक ठरणारं असं षटक असेल. कारण या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा जमावल्या तर मात्र आपण स्क्रीनवर पाहू शकताय जय वीरू की जोडी आणि मध्ये भूषण मात्रे मामा भांजे आपण पाहतो ऑन स्क्रीन. आणि त्यांच्या सोबतीनं वैष्णव मात्रे म्हणजे आमचा बबलू हा देखील या स्पर्धा एन्जॉय करतोय. सर्वांचं स्वागत असेल. आपण पाहतात सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. चांगली पिक्चर क्लॅरिटी आणि चांगली क्वालिटी आपणास पाहायला मिळते. या सायप्रीत लाईव्हच्या संपूर्ण टीमचं आभार आणि अभिनंदन असेल, कारण 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा त्यांनी देखील ओलांडला आहे. त्यांचं त्यासाठी देखील अभिनंदन. वळीया मैदानाकडे जिथं नयन बंडा शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाजीसाठी नवघर संघाकडनं 30 मध्ये मर्यादित ठेवलंय. या शेवटच्या षटकामध्ये 10-15 धावा येतील का? पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची एज घेऊन चेंडू गेला होता गलीमध्ये. तिथं असणारा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि धावसंख्या 1 पेक्षा जास्त मिळणार नाही या चेंडूवरती याची खबरदारी घेतोय. या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावांवरती. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र अलगद झेलला जातोय. अलगद झेलला जातोय. आणि या स्पर्धेमध्ये अंपायर्सना जर डाऊट वाटला निर्णयामध्ये तर फक्त अंपायर्स डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा लाभ घेऊ शकतायत. फक्त हा DRS चा रिव्ह्यू फक्त अंपायर्ससाठी असणार आहे. एक मोठा हादरा बसतोय खंडोबा जासई संघाच्या आशा आकांक्षांना, कारण बंटी आपण विचार केला तर अंपायर्सना वाटलं तर अंपायर्स चेक करतील. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आपल्यासाठी नाहीये, फक्त अंपायर्स घेऊ शकतायत. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम फक्त अंपायर्ससाठी आहे. मग ते अंपायरचा डिसिजन आहे ना, तो आपण काही नाही करू शकत त्याच्यामध्ये. यावेळेस चेंडू मात्र सुरेखरित्या फटकावून काढलाय. चेंडू जाईल आर पार सीमा पार. षटकार. या चेंडूवर त्याला हा षटकार. या षटकारासरशी धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचले 37च्या घरामध्ये. 37 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. धावसंख्या 37 धावांवरती स्थिर असणार आहे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र चेंडू निर्धाव जातोय.
शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील 37 धावा धावपलकरती आले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक 37 धावा धावपलकरती आले आहेत. या षटकातील या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू असणार आहे. कौतुक करावं लागेल नयनचं. या षटकामध्ये एक षटकार जरी आला असला तरी मर्यादित धावसंख्या दिली, कारण अद्यापपर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. या 5 चेंडूमध्ये आल्या अवघ्या 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल नयन याची, अतिशय सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू या इनिंग मधील, या चेंडूवरती एक मोठा डिक्लेअर फटका जर आला तर मात्र जासे संघाची धावसंख्या 40 पार होऊन जाईल आणि ती गरज जासे संघाची पूर्ण केली जात आहे. सुमित म्हात्रेच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत चौकार. यापुढचा जो सामना होईल तो एकड़कर वर्सेस ओम साई जासे या दोन संघाच्या दरम्यान पुढची लढत होणार आहे. ओम साई जासे आणि एकड़कर या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. एकड़कर संघाचा कर्णधार लगेचच आपण समालोचन कक्षेत संपर्क साधायचा नाणेफेकी करण्यासाठी. 4 षटकांमध्ये 41 धावा जमा केल्या आहेत खंडोबा जासे संघानं. 42 धावांचं लक्ष ठेवलंय नवघर संघासमोर विजयासाठी. चला सलामीची जोडी लगेच मैदानात चला. सलामीची जोडी मैदानात चला. आणि एकड़कर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या लगेचच. यानंतर आपला सामना होणार आहे आणि सलामीची जोडी चला मैदानात लगेच, कारण जवळजवळ 1:40 झालेले आहेत. अद्याप आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत. चला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आणि खेळ लगेचच चालू होईल. अतिशय चांगली श्रृंखला बघतोय आपण. 4 दिवस जे प्रेक्षक इतक्या मोठ्या संख्येने आलेत त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून मी स्वागत करतोय, कारण तुमच्याचमुळे स्पर्धा यशस्वी होत असताना या आज जवळजवळ 1:45 वाजले तरी निश्चितच प्रेक्षक अद्यापर्यंत या स्पर्धेचा आनंद लुटतात. त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय. आणि जाऊया पुन्हा एकदा धावतं समालोचन ऐकण्याचं वर्णन ऐकण्यासाठी या मॅचचं प्रवीण म्हात्रे यांच्याकडे. 4 षटकामध्ये 42 धावांचं लक्ष गाठायचं. या 42 धावा करताना मात्र चला वेळ जास्त घेऊ नका, कारण आपल्याला बरेच सामने सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडनं केली जाते. बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत अजून, त्यामुळे सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडनं केली जाते. आपलीच स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपले मुलं वेळ वाया जाऊ नये अशी आशा करतो. 4 षटकामध्ये 42 धावा करायच्या आहेत आणि या 42 धावांचं लक्ष गाठण्यासाठी मिलिंद आणि दीपेश ही जोडी मैदानात. यापुढचा सामना एकड़कर विपक्ष ओम साई राम या दोन संघाच्या दरम्यान होणार आहे. प्रवीण म्हात्रे यांना विनंती असेल आपण नाणेफेकी करण्यासाठी यावं. या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी प्रवीण म्हात्रे यांच्याकडे जाऊया. एकड़कर वर्सेस
ओम साई या दोन संघाच्या दरम्यान सामना होणार. या भूषण कर्णधार या. नाही या ना भूषण कर्णधार या. कुणाल आदिल या कर्णधार आदिल म्हणून कर्णधार इकडे 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 वा, इकडं इकडं. दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक होत आहे. 4 षटकांचा सामना असेल. नियमावली सर्वांनाच माहिती आहे. छापा ओम साईराम नाणेफेक जिंकलेले आणि बघूया त्यांचा निर्णय लगेचच आपला कळेल. जाऊया प्रवीण मध्ये. 4 षटकांमध्ये 42 करायचे आहेत आणि या 42 धावांचं लक्ष कसं गाठलं जाईल की त्याआधी या 42 धावा करण्यापासून रोखेल जासई संघ ते ऐकण्यासाठी आपण जाऊया विपुल पाटील यांच्याकडं. गावठाण गावचा एक गोड आवाज. विपुल पाटील यापुढचं धावता विवरण ऐकण्यासाठी आपण जाऊयात त्यांच्याकडं. हॅलो. या दोन संघातून जो सामना जिंकेल संघ त्याला मात्र बाय दिली जाईल. 42 धावांचं आव्हान आहे. एका बाजूला आपण स्ट्राईकला पाहू शकता या मिलिंद बंडा आणि त्यांच्या समवेत सलामीला आले दीपेश बंडा. गोलंदाजीसाठी दाखल झाले सोमनाथ मडवी. 42चं आव्हान आहे. खरं तरी अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. 42 धावांचं आव्हान असताना पहिली गोलंदाजी करण्यासाठी सोमनाथ इथून दाखल झालेत. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एका बाजूला आपण संघ पाहू शकतोय. खरं तर नवगर संघ आणि दुसऱ्या बाजूला जासई संघ. यानंतर सुद्धा होणारी एक मॅच एक बिग फॅट पाहायला मिळते. एका बाजूला एकडकर संघ असेल तर दुसऱ्या बाजूला ओमसाई जासई संघ. थर्ड अंपायरची इथून मागणी केली जाते. थर्ड अंपायर ना तिसरे पंच मैदानामध्ये दाखल होतील. गोलंदाजावर थोडासा आक्षेप आला आणि त्याची मात्र निर्णयाची पारदर्शकता पाहण्यासाठी भूषण म्हात्रे मैदानामध्ये दाखल होतील. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेला तर बरेचसे प्रेक्षक आणखी अजून जोडले गेलेत. या दोन संघातून जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र बाय दिली जाईल. या अगोदरची मॅच थोडीशी लोवेश पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी शुभम म्हात्रेचं आपण कौतुक करूयात. ज्या खरं तर खेळाडूंना या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना जासई संघाचा प्रथमतः 12वा खेळाडू होता आणि त्यानंतर मात्र आज चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. इथून 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. ऑनस्ट्राईकला आपल्याला दीपेश बंडा पाहू शकताय. एक धावपटला लागले गेले. गोलंदाज सोमनाथ मडवी याच्यावर आक्षेप आलाय आणि इथून मात्र गोलंदाजीसाठी तो दाखल झालाय. चांगला स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जाईल आणि फलंदाच्या बॅट पर्यंत हा ब्रँडेड षटकार. षटकारांना अकाउंट आपलं ओपन केलंय आणि अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलंय. 42 धावांचा टार्गेट आहे आणि जर ही मॅच जिंकायची असेल तर इथून चांगली गोलंदाजी सोमनाथ मडवीला करावी लागेल. या अगोदरचं षटक पैकी असताना जर विचार केला चांगलं षटक आपल्याला समेत कुणाल जोडले जाते. त्यांचं षटक या अगोदरच्या मॅचमध्ये चांगलं राहिलं होतं कारण पहिल्या चेंडूवर एक षटकार आला होता आणि 5 चेंडूंचे फक्त त्यानं एकच धाव खर्च केली होती आणि त्यानंतर मात्र शुभम म्हात्रे बंबम तर चांगलं षटक पाहायला मिळालं होतं. ही मॅच तर इम्पॉर्टंट आहे. खंडोबा जासई एका बाजूला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला नवगर संघ. 42 धावांचं टार्गेट सेट असताना 2 चेंडूमध्ये प्रथमतः 7 धावा आल्यात आणि इथून खरं तर धावा बनवत असताना दीपेश बंडाच्या बॅटमधून पहिला चेंडूवर षटकार आलाय. एका बाजूला आपण नवगर संघ पाहू शकताय. पहिली मॅच त्यांची रंगत असताना नवगर संघाच्या बाजूनं सुरुवातीला कमी धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र त्या चेस करत असताना शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच रंगली होती. या अगोदरची मॅच खंडोबा जासई आणि त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर कुटारी मॅच रंगली होती. 25 धावांचं आव्हान सेट केलेलं होतं आणि शेवटच्या षटकापर्यंत कुणाल ती मॅच रंगताना पाहायला मिळाली होती. म्हणजे आज थोडासा लोवेश स्कोर राहिलाय. अमित नाईची एक वेगळी इनिंग पाहायला मिळाली होती. 49 धावा त्याच्या सेट झाल्या होत्या आणि यानंतर मात्र होणारी मॅच एका बाजूला अमित नाईक असेल तर दुसऱ्या बाजूला भूषण म्हात्रेला आपण पाहू शकणार आहोत. रुपेश गरत असेल, कुणाल असेल आणि बरेचसे खेळाडू त्यांच्या समेत खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे एका बाजूला एकडकर संघाची एक रन मशीन आणि दुसऱ्या बाजूला बरेचसे यंगस्टर आणि एक अनुभवी असलेले खेळाडू. एक चांगली मॅच एक चांगलं बॅटल रंगलं जाईल. अतिशय चांगली स्पर्धा. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित भव्य दिव्य रणजी क्रिकेटची स्पर्धा. इथून दीपेश ऑनस्ट्राईकला ज्याच्या बॅट षटकाराला आहे. पुन्हा एकदा सोमनाथ मडवी इथून तैनात असतील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे पण यावेळचा आखूट टप्प्याचा चेंडू होता. गुडलेस पॉईंटवर पडलाय. थोडंसं सोमनाथ स्वतःवर नाराज असेल कारण या अगोदर एक षटकार आलाय. या खरं तर मॅचमध्ये थोडंसं स्कोर अगदी 42 धावा वाचवायच्या आहेत आणि डिफेन्स करत असताना जास्त निर्धाव चेंडू गोलंदाजा फेकावे लागतात. कारण जर विचार केला तर 10.1च्या सरासरीने इथून धावा बनवायला लागतील नवगर संघाला.
चांगली बॅटिंग दीपेश बंडाकडे आहे. सत्यांना मोठी फटके खेळत असतो. यावेळी चांगला फटका लॉफ्ट केलाय तर क्षेत्ररक्षक तैनात आहेत, प्रयत्न करतील पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउंड चेंडू जाईल ओ द्रोप. फलंदाच्या बॅट मधून आला हा दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं धावपट्टा धावा लागले जातात ते म्हणजे 11 धावा. इथून जर विचार केला 42 धावा बनवायचे आणि तुम्हाला जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील कारण खंडोबा जाचे संघ आणि बरेचसे प्रेक्षक त्यांच्यासोबत जोडले गेलेत आणि बरेचसे आपण त्यांना सपोर्टर पाहू शकताय. आणि नवघर संघ सुद्धा त्यांच्या स्क्वॉडमधून खरं तर टाळ्यांचा कडकडाट येतोय आणि चांगली बॅटिंग दीपेशच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते. पहिले षटकार आलाय आणि नंतर एक चौकार आलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. इथून दोन्ही पंच एका बाजूला आपण नीरजी राणावंत यांना पाहू शकताय. स्क्वेअर एक पंच सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत असे व्यावसायिक पंच हेमंत कोळी त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. गणेश बाविस्कर सर असतील, संदीपजी पाटील यांच्या चारही व्यावसायिक संघाच्या माध्यमातून दीपकजी बोराटे हे सुद्धा जोडले गेलेत. यावेळीचा चांगला फटका आहे. डीप मिड क्षेत्र क्लिअर करेल का पण यावेळी सुंदररित्या क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव इथून कंप्लीट केली गेलाय आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा जोडल्या जातील त्या म्हणजे 12 धाबा. सुरुवातीच्या खरं तर 42 धाबा कंप्लीट करत असताना या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात. एका दुसऱ्या विकेटच्या सॅक्रिफायमध्ये राहावं लागेल कारण तर एखादा दुसरा ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल सोमनाथ मंडवीला. कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि आता मात्र खंडोबा जासी संघासाठी त्यांना गोलंदाजी पहिली आकारले. सर्कलच्या बाहेर खरं तर 2 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतोय आणि इथून जर विचार केला तर चांगल्या धावा बनवाव्या लागतील. यावेळी बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे आणि इथून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा झेल सोपवला जातोय आणि इथून मात्र पहिला फलंदाज झेल बाद होईल. मोठा हादरा बसतील इथून नवघर संघाला. पहिली विकेट बॅक टू पॅव्हलियन. इथून एक मोठी विकेट तर फलंदाज होतील इथून मिलिंद बंडा इथून झाले झेल बाद. बेचाळीस धाबांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्यात. आता येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र गरज असेल ती म्हणजे 30 धाबांची. तर चांगली गोलंदाजी राहिली आहे सोमनाथची कारण पहिल्या षटकामध्ये एक षटकार आलाय त्यानंतर चौकार आल्याने मात्र महत्वाची त्यांना विकेट मिळवलंय. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 30 धाबांची गरज. अजूनही ऑनलाईन प्रेक्षक बरेचसे जोडले गेलेत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. दरम्यानच्या काळात नितराज पाटील यांचं आगमन होते. त्यांचं सरचे स्वागत केले जात आहे. विनंती असेल नित्रातला की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं. ओव्हर टू विपुल पाटील. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 30 धाबांची गरज. नवघर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा त्यात आमचे परम मित्र समालोचक पागोडे गावचे आतिश पाटील सर सूत्रसंचालक तथा निवेदक आणि उत्कृष्ट समालोचक आहेत असे आतिश पाटील सरांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा नवघर संघाला सुद्धा आल्यात. त्यात सुद्धा आपण स्वागत करूयात. आणि हितेश मात्रे जसकार मराठी समालोचक यांच्या वतीनं सुद्धा नवघर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. दोन्ही समालोचकांच्या वतीनं खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा देऊयात. आतिशजी पाटील सर पागोटे आणि दुसऱ्या बाजूला हितेश मात्रे सर जसकार यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा नवघर संघाला आल्यात. त्या शुभेच्छांचं आपण स्वागत करूयात. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 30 धावांची गरज. गोलंदाज जयदीप मात्रे इथून तैनात असतील. ऑन स्ट्राईकला फलंदाज मैदानामध्ये नयन बंडा तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालेत. इथून चांगली गोलंदाजी जयदीपला करून द्यावी लागेल. मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती जयदीपची. पहिला चेंडू नयन समोर हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून आपण पाहू शकता स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. 42 धावांचं टार्गेट आहे आणि इथून मात्र धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 13 धावा. 1/13. तर आज फार कमी धावा प्रथमतः पाहायला मिळतात. कुणाला कमी आज धावा आल्यात. आज कालच्या रात्रीमध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये भरपूर धावा झाल्या होत्या. 90-95 धावा आपण होताना पाहिल्यात. इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा मैदानामध्ये केली जाते. गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आला आहे. आजच्या रात्रीमध्ये बऱ्याच वेळा तिसऱ्या पंचांची मागणी खरं तर संघाने केलंय आणि इथून मात्र दरम्यानच्या काळामध्ये मास्टर माइंड शिरीष शेठ म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जर बरेच पाहायला गेलं तरी बरेचसे स्टॉल सुद्धा पाहायला मिळतात आणि त्यामध्ये खरं तर चहा आणि बरंच काही यांचा सुद्धा एक स्टॉल पाहायला मिळतोय. समोरच्या व्यासपीठाच्या समोर अगदी चहा आणि बरंच काही यांचा सुद्धा एक सुंदर स्टॉल पाहायला मिळतोय. अगदी अल्प दरामध्ये भाकरी अंडा बुर्जी असेल त्यांच्या माध्यमातून तिथं आपण जाऊन आस्वाद घेऊ शकताय. त्यात सुद्धा आपण स्वागत करूयात. इथून धावपटला धावा लागल्या गेल्या ते म्हणजे 13 धाबा. इथून तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी भूषण मात्रे दाखल होतील. इथून मात्र ऑन स्ट्राईकला फलंदाज तैनात आहेत. दीपेश पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण यावेळचा चेंडू अतिशय चांगला होता. जयदीप मात्रेनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. अतिशय चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो आपल्या संघासाठी. जेव्हा फलंदाजी त्याच्या वाट्याला तेव्हा मोठमोठे फटके पाहायला मिळत असतात पण यावेळी हा निर्धाव चेंडू आलाय.
हॅलो, गर्दी एका ठिकाणी करू नका, काही नाही बघतात. गर्दी करू नका, तेच राहा सर्व, समजेल आपला डिसिजन येईल. बाकीचे लोक एका ठिकाणी जाऊ नका, तिथे आयोजक आहेत, आपल्याला योग्य निर्णय दिला जाईल. खेळ तर एक आपल्या भेटीसाठी प्रथमच उरण तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशी रणजी क्रिकेट ही स्पर्धा आली आहे. तर त्याच्यामुळे विनंती केली जाते आपल्या सर्व तमाम प्रेक्षकांना सुद्धा आपण मैदानाच्या बाहेर राहून आपण या सामन्याचा आनंद लुटूया. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून धावपटला धावा लागलेल्या 13 धावा, 42 धावांचं आव्हान आहे. इथून चांगली गोलंदाजी करत असताना जयदीपला आपण पाहू शकतोय, त्यांना आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्ची केलेत. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. इथून खरं तर कौतुक करूयात, एक संघर्षमय लढाई पाहायला मिळते. आणि जर विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचा आहे, कारण पहिल्या रात्रीमध्ये जीवदानी बामणडोंगरी संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या रात्रीमध्ये निलेश पोट जावळे संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला होता. तिसऱ्या रात्रीमध्ये किरण 11 ट्रॉम्बे कोलिवाडा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला होता. आणि इथून मात्र आजची एक रात्र इथून सुपर 4 मध्ये एक संघ दाखल करायचा आहे. चला, आज सेमीफायनल फायनल खेळवायचे आहेत, तर चला आता मैदानाच्या बाहेर होऊन प्रेक्षकांनी मॅच एन्जॉय करायची आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून मात्र जयदीप मात्रे गोलंदाजीसाठी तैनात आहेत. ऑन स्ट्राईकला फलंदाज आहेत दीपेश बंडा. त्याच्या समोर अतिशय चांगला चेंडू राहिला आहे. अकूट टप्प्यात हा चेंडू होता, पडल्यानंतर आपण पाहू शकताय थोडीशी क्षेत्ररक्षक गडबडले होते, फंबल झाले होते, पण त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा पकडण्यात आलाय. आणि इथून मात्र आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. एका बाजूला आपण नवगर संघाला पाहू शकताय, तर दुसऱ्या बाजूला खंडोबा जासई संघ. हे दोन्ही संघ, इथून जो संघ जिंकेल त्याला मात्र बाय दिली जाईल. यापुढील होणारी मॅच एका बाजूला इकडगर असेल तर ओमसाई जासई संघ. यापुढील होणारी एक बिग मॅच. चांगला फटका आहे, फलंदाच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय फलंदाजांना हा ब्रँडेड षटकार. आग मैना खोल तेरा पिंजरा पोपट मेरा तुझा बिनाग राहिना ग मेरे मैना. खोल तेरा पिंजरा पोपट मेरा तुझा बिनाग राहिना ग मेरे मैना. षटकाराच्या साह्यानं धावपटला धावा लागलेले 19 धावा. इथून चांगली बॅटिंग करत असताना आपण दीपेश बंडाले याला पाहू शकतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलेत. इथून समीकरण बदललं जाईल. येणारे 14 चेंडू आणि इथून मात्र 23 धावांची गरज. 14 चेंडू 23 धावा, 23 धावा आणि 14 चेंडू. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून जोरदार अपील केली जाते. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल. लेग बाय स्वरूपात एक धाव आले आणि इकडे धावेनिशी धावपटला धावा आपण पाहायला गेला तर 20 धावा पाहायला मिळतात. एक बाद 20 धावा धावपटला लागल्या गेल्यात. इथून या षटकातील आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 13 चेंडू आणि इथून मात्र 22 धावांची गरज. 13 चेंडू 22 धावा, 22 धावा 13 चेंडू हे समीकरण सोडावे लागेल. इथून मात्र जयदीप मात्र इथून तैनात असतील. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न इथून पाहू शकता. जोरदार अपील केली जाते. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलंय. इथून दोन्ही पंच खरं तर सांगतात आमच्यापर्यंत डिसिजन येईल या चेंडूवर नक्की घडलंय काय. दोन्ही पंच संवाद साधतील. आजची खरं तर इथून हा एक निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजांना. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 42 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत नवगर संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्यात. एक बाद 20 धावा. चला आता स्पीडअप करा. लगेच खंडोबा जासी. इथून शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू हे समीकरण आता सोडवावं लागेल, कारण इथून जो संघ जिंकेल त्याला मात्र डायरेक्ट बाय दिली जाईल. आजच्या रात्रीमध्ये 10 संघ आपण खेळताना पाहिलेत. सुरुवातीला जर अमित नाईकचा एक जलवा वेगळा पाहायला मिळाला होता. तब्बल 49 धावा त्यानं नाबाद कुठल्या होत्या. आणि आज जास्त धावा कुणाला पाहायला मिळाल्या नाहीत, कारण आजची रात्र जर थोडीशी पाहायला गेलं तर
ॲटमॉस्फिअरचा विचार केला, थोडंसं वातावरणाचा विचार केला तर थोडंसं थंडी जाणवते खरं तर प्रत्येक प्रेक्षकाला, आणि प्रेक्षकांची सुद्धा तेवढीच आपल्याला गर्दी पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक जोडले गेले, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 22 धावांची गरज, इथून संघर्ष करावे लागेल, कारण इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेत असतो, मात्र संघर्षामध्ये दम असायला हवा. इथून मात्र तोच संघर्ष करावा लागेल नवगर संघाला. येणारे 12 चेंडू आणि इथून गरज असेल 22 धावांची. चेंडूंपेक्षा 10 धावा कुणाला जास्त आहेत, पण इथून चांगली गोलंदाजी जर राहिली हे षटक तर निर्णायक आहे. गोलंदाजीतून सुमित तैनात असेल तिसरे षटक हाताळण्यासाठी. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 22 धावांची गरज आहे नवगर संघाला. एका बाजूला खंडोबा जासई संघ आणि दुसऱ्या बाजूला नवगर संघाला आपण पाहू शकताय. यावेळचा हा चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता, अगदी यॉर्कर डिलिव्हरी पडल्यानंतर अगदी खोलामध्ये टाकला होता, आणि इथून मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. येणारे 11 चेंडू आणि इथून मात्र 22 धावांची गरज. 11 चेंडू 22 धावा, 22 धावा 11 चेंडू. खंडोबा जासई संघ का दुसऱ्या बाजूला नवगर संघ, इथून कोणता संघ पुढील वाटचालीमध्ये, इथून कुठला संघ पुढील वाटचाल करणार यासाठी लढत चालू आहे. अतिशय चांगली मॅच आणि तेवढेच प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेसाठी एन्जॉय करताना पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू खरं तर गोलंदाजावर हल्ला बोल चढवलाय, फलंदाच्या बॅट मधून समोरच्या दिशेने टोकलाय, षटकार. तुला जो हवा आणलाय बुवा, तुला जो हवा आणलाय बुवा, नको बहाना नवा करू, नको बहाना नवा. ये पोरी वर करतीस कवा, सांग ये पोरी वर करतीस कवा. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि मात्र गोलंदाजावर षटकार लागवलाय. षटकाच्या साह्यानं धावपटला धावा लागले गेले ते म्हणजे 26 धावा. चला चेंडू मैदानामध्ये लगेच पोहोचवायचा. इथून येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 16 धावांची गरज. सुमितसाठी बक्षीस लागलं जात आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली तर चहा आणि बरंच काही यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. सुमितसाठी हे बक्षीस आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर चहा आणि बरंच काही या ग्रुपच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये या व्यासपीठाच्या अगदी समोर त्यांचा एक स्टॉल पाहू शकताय, चहा आणि बरंच काही, त्याचं तिथे जाऊन आपण एन्जॉय करू शकताय. पण जाऊया इथून बॅक टू क्रिकेट. येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 16 धाब्यांची गरज. चांगली बॅटिंग करत दिपेश बंडाच्या बॅटमधून धावा आपण पाहू शकतोय. त्यानं 10 चेंडू खेळलेत, 23 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या बाजूला आपण नयनचा विचार केला तर 2 चेंडू खेळला, 1 धाव आपल्या संघासाठी जमा केले. 42चं टार्गेट आहे. अगदी लोवेस्ट स्कोर मॅच आपण म्हणू शकतोय, पण मगाची मॅच पाहिल्यानंतर लोवेस्ट स्कोर मॅच कोणीच म्हणू शकत नाहीत, कारण 25 धावा जमा करत असताना खंडोबा जासई संघाला 4थं षटक लागलं होतं. या मॅच मध्ये आणखीन जर सुमितची निर्धाव चेंडू आले तरी मॅच सुद्धा तेवढीच हायेस्ट स्कोर खरं तर हाय व्होल्टेज पाहायला मिळू शकते. येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 16 धावांची गरज. एका दुसरा निर्धाव चेंडू, एका दुसरी विकेट. खरं तर आता विकेटच्या शोधामध्ये, एका दुसऱ्या ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये असेल जासई संघ, कारण सुमितमध्ये ती क्षमता आहे. चांगली गोलंदाजी त्यानं सातत्यानं जासई संघासाठी नेहमीच करून दाखवलंय. कित्येक वर्ष तो जासई संघासाठी खेळलाय आणि इथून मात्र एक चांगली गोलंदाज म्हणून त्याची नेहमीच निवड करण्यात आली आहे. आणि आता मात्र गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 16 धावांची गरज. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम टॉय घेऊन आपण पाहू शकता. चेंडू इथून बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. आणखी इथून एकेरी धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील, त्या म्हणजे 27 धावा, 27 रन्स आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. येणारे 9 चेंडू आणि इथून मात्र 15 धावांची गरज. बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत आणि बरेचसे प्रेक्षक सध्या मैदानाच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळतात. आजच्या खरं तर या उरण तालुक्यातील प्रथमच 2 वर्षानंतर रणजी क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा हुतात्मा मैदान जासईवर मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित भव्य दिव्य आयोजन. अकोट टप्प्याचा चेंडू आहे, इथून पूल केलाय, मात्र मैदानाच्या आतमध्येच हा चेंडू खरं तर पडला गेलाय. एका टप्प्याने चेंडू अडवला जातोय, इथून चेंडू खरं तर लावलाय आणि मात्र तिसऱ्या पंचाची पुन्हा एकदा मागणी. थर्ड अंपायर इथून रेफर केलाय, पाहू शकताय. डिसिजन पेंडिंग असेल. दुसरी धाव कंप्लीट आहे का, पॉपिंग क्रीज मध्ये खरं तर फलंदाज पोहोचलाय की नाही हेच फक्त पाहायचं आहे.
पंचांचा इशारा आला. इथून मात्र फलंदाज होतील रनआउट. पॉपिंग क्रिकच्या अगदी पाठीमागं होत्या आणि इथून मात्र एक महत्वाची विकेट. दुसरी धाव घेत असताना अति घाई झाली आणि इथून मात्र दुसरी धाव कंप्लीट नाहीये. फलंदाज इथून मात्र दुसरा होतील. धावबाद मैदानाच्या बाहेर येत असताना दिनेश बंडा चौथ्या क्रमांकावर इथून दाखल होतील. खरं तरी महत्वाची मॅच आहे. इथून 42 धावांचं खरं तर टार्गेट सेट करायचं आहे आणि सुमित इथून चांगली गोलंदाजी करावी लागली सुमितला, कारण इथून येणारे आता 8 चेंडू आणि गरज आहे 14 धावांची. धावपटला धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 28 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 14 धावांची गरज. 14 धावा 8 चेंडू आणि 8 चेंडू 14 धावा हे समीकरण आता असेल नवघर संघासमोर. सुमित इथून तैनात असतील. अकूट टप्प्याचा चेंडू होता, खरं तर मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव इथून कंप्लीट. दुसरी धावेसाठी धावलेत. इथून डेंजर इंड खरं तर फलंदाज धावत होते, पण इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि 2 धावा इथून कंप्लीट. धावपटला धावा लागले गेले त्या म्हणजे 30 धावा. इथून येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू 12 धावांची गरज. मागे सुद्धा अशीच एक मॅच रंगली होती आणि त्यावेळी मात्र चांगली गोलंदाजी शुभम मात्रेची आपल्याला पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये कुठला गोलंदाज जास्ती संघासाठी तारणात ठरेल त्यावेळी खरं तर चांगली गोलंदाजी शुभमने केली होती आणि तो सामना मात्र शुभमना जास्ती संघासाठी जिंकून दिला होता. इथून येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 12 धावांची गरज. सुमित इथून तैनात असतील. चांगला फटका आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्क्वेलिक पंचांच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क ठोकलाय हा षटकार. बंबू डाल के बंबू डाल के बंबू डाल के बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. एन्जॉय करा प्रेक्षकांनी, पण बाउंड्रीच्या बाहेर ही विनंती आहे. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती केली जाते प्रेक्षकांना, एन्जॉय तुम्ही करा पण बाउंड्रीच्या बाहेर. ही खूप मोठी स्पर्धा आहे. कालच्या रात्रीमध्ये ट्रॉम्बे संघ थोडासा उशीर आला होता आणि त्यांना पॅनलाइज केलं होतं. ट्रॉम्बे संघ तुमच्या बाजूला आहे, त्यांना विचारू शकताय. खूप मोठी स्पर्धा आहे. मॅच संपल्यानंतर आयोजकांना विचारून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जा. लक्ष असू द्या. येणारे आता 6 चेंडू आणि इथून मात्र 6 धावांची गरज आणि सामना कोणी जिंको कोणी हारू दे, जो काही एन्जॉय करायचा आहे तो मैदानाच्या बाहेरच असू द्या, कारण आज मेगा फायनलची रात्र आहे. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. अजून सेमीफायनल आहेत, फायनल आहेत आणि अजून या आजच्या रात्रीतील खरं तर बॉल संपायचा आहे. त्याच्यामुळे विनंती केली जाते सर्व जे प्रेक्षक आले त्यांना आम्ही याला कळकळीची तुम्हाला आम्ही विनंती करतोय, जो काही एन्जॉय करायचा आहे तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 7 धावांची गरज. गोलंदाज इथून दाखल केली जातील आशिष घरत. एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला यंगस्टर आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. पण इथून ऑन स्ट्राईकला फलंदाज असतील दिनेश बंडा. एक्सपिरियन्स खेळाडू, कित्येक वर्षाचा अनुभव आहे. नवघर संघासाठी नेहमीच कठीण काळामध्ये तारणात्र ठरलाय. पण येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज. कधीतरी मॅच घरी बसल्या आमचे आतिश पाटील सर बागोड्याचे सुद्धा एन्जॉय करतात. हितेश मात्रे दसकार हे सुद्धा एन्जॉय करतात. त्याच्या वतीने सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आशिष घरत तिथून तैनात झालाय. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. बॅटची कडा आणि इथून मात्र एक गोल्डन विकेट. फलंदाज इथून होतील जेलबाद. आजच माझा झालाय पगार, येईल रोका नको उधार. गोष्ट पटली झटकन उठली, गोष्ट पटली झटकन उठली, अशी प्रथा मी गाजवली. आहो रात्री या अंटीची तवा घंटी मी वाजवली. आहो रात्री या अंटीची तवा घंटी मी वाजवली. 5 चेंडू आणि इथून मात्र 7 धावांची गरज. विपुल प्रवीण म्हात्रे साहेबांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी चारी बाजूने खिसे त्यांचे गजबजून भरलेत. थोडं सांभाळून.
जाऊया मॅच मध्ये पुन्हा एकदा येणारे 5 चेंडू आणि मात्र 6 धावेची गरज. ही मॅच जर आशिष गरजनं जिंकवली तर आदित्य गरज बुम बुम यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. आदित्य गरज बुम बुम यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज. येणारे 5 चेंडू आणि मात्र 6 धावेची गरज. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील कुंदन बंडा. 5 चेंडू 6 धावेची गरज. आशिष गरज एक चांगला यंगस्टर आहे आणि सातत्यानं चांगली गोलंदाजी केली जासई प्रीमियर लीग मध्ये. ही मॅच एका बाजूला नवगर संघ जिंकणार की खंडोबा जासई. अक्कूट टप्प्याचा चेंडू होता पण उजवी इष्टीच्या अगदी बाहेर राहिला. इथून अवांतराची घोषणा केली जाते. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 5 धाब्याची गरज. प्रत्येक चेंडू मग एक धाव कंपल्सरी बनावा लागेल. या अगोदरची आता मॅच खंडोबा जासई संघाला आठवते. अशीच मॅच त्यांच्या विरुद्ध झाली होती. एका बाजूला कुटारी संघ होता. 12 मध्ये 5 बनवायच्या होत्या आणि शेवटच्या 6 मध्ये 5 आल्या होत्या. यावेळचा चेंडू आणखीन एक उजवी इष्टीच्या बाहेर. खर तर प्रेशर दबाव पाहायला मिळतो आशिष गरजवर. एक चांगला खर तर यंगस्टर गोलंदाज आहे पण समोर एक चांगला एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू आव्हान फेकलेत. इथून येणारे 5 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. 5 चेंडू 4 धाबा. 4 धाबा 5 चेंडू हे समीकरण आता समोर असेल नवगर संघाच्या. चांगला फटका डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टावर आपण धाव पाहावा यायला गेला तर तब्बल 39 धावा धावपट्टा लागल्या जातील. इथून येणारे 4 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. 4 चेंडू 3 धाबा. 4च्या 4 चेंडू जर निर्धाव आले तर आदित्य गरज बुम बुम यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज या आशिष गरजला दिले जातील. का जासईचे आज खेळाडू खेळतात जरा पाहायला गेलं तर या 4 दिवसीय 4 रजनी क्रिकेटच्या दिवसीय स्पर्धेतील तब्बल 4 संघ जास्तीचे खेळताना आपण पाहिले प्रवीण. पण आज 2 सामने जिंकले ते म्हणजे आमचे जय आणि वीरू यांच्या संघाने आणि यापुढे होणार त्यांची मॅच असेल एकडगड संघाविरुद्ध. जाऊया इथून गोलंदाज आशिष इथून तैनात असतील. येणारे 4 चेंडू 3 धावांची गरज. चांगला फटका आहे. इथून चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या पलीकडे. ठोकलाय विनिंग स्ट्रोक षटकार. दिसाया देखणी लैराव चिकनी. दिसाया देखणी लैराव चिकनी. शेजारची ही सखू. टोपीवाला धोतरवाला भैया घालुंगीवाला दाबून बघतोय चिकू. टोपीवाला धोतरवाला भैया घालुंगीवाला दाबून बघतोय चिकू. टोपीवाला धोतरवाला भैया घालुंगीवाला दाबून बघतोय चिकू.